मंडळी, उन्हाळ्याच्या कडक उन्हात कोमेजणारी झाडे पाऊस पडून देखील जर हिरवी होत नसतील, कारण त्यांना पोषक तत्वांची गरज असते। म्हणूनच आपण स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टींच्या मदतीने झाडे ही पुन्हा कशी बहरू शकतात। त्यामुळे अगदी पैसा खर्च न करता आपण आपल्या रोपांना पुन्हा जीवदान देऊ शकतो। उन्हाळ्यातील कडक उन्हाळ्यामुळे माणसांचे जगणे कठीण होत असते, तिथे मात्र या नाजूक झाडांचं रोपांचं काय ना, हिरवीगार झाडं आपल्या घरात वाढवणं हे निसर्गाच्या जवळ राहण्यासाठी आणि पर्यावरणाला मदत करण्यासाठी एक उत्तम असा मार्ग आहे। सो मंडळी, आज आपण अशा साध्या सोप्या गोष्टींच्या उपायांनी आपल्या घरात सुंदर हिरवी झाडे वाढवू शकतो आणि उष्णतेपासून देखील वाचवू शकतो। मंडळी, जून महिना सुरू झालेला आहे आणि आता वेळ झालेली आहे ती पुन्हा झाडांवर थोडंसं असं काम करून घेण्याची। मंडळी, महागडी खते विकत घेऊन त्याचा वापर आपण गार्डन मध्ये म्हणा किंवा बाल्कनी गार्डन असो किंवा अंगणातील रोपांसाठी करणं योग्य नसतो। तुम्हाला माहितच आहे की रोज घरी असे वेस्टेज म्हणून जाणाऱ्या वस्तू आपण आपल्या रोपांसाठी अन्न म्हणून काम करू शकतो। सो त्यातलंच आता पावसाला देखील छान प्रकारे सुरुवात झालेली आहे। सो अगदी निशुल्क असं मिळणारं पावसाचं पाणी देखील झाडावर खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं। सो पावसाचं पाणी झाडांसाठी पोषक आहे किंवा नाही या रिगार्डिंगचा देखील मी इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला होता। त्यानंतर कुंड्यांमध्ये जर पावसाचं पाणी जास्त होत असेल, सो ते काढण्यासाठी किंवा त्यावर कुठल्या सोप्या अशा 5 ट्रिक्सचा वापर करायला हवा या रिगार्डिंगचा देखील मी तुमच्याशी लास्ट टाइमला व्हिडिओ शेअर केलेला होता। मंडळी, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कुंडीतील माती ही ओलावा धरून ठेवत असते किंवा कुंडीतील पाण्याचा निचरा होत नसतो। सो अशा वेळेस त्या पाण्यामध्ये किंवा कुंडीमध्ये शेवाळ तयार होत असतं, बुरशी तयार होत असते। सो पावसाळ्यामध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मातीमध्ये जर पाण्याचा निचरा होत नसेल, सो त्यासाठी अगदी साध्या सोप्या ट्रिक्सचा वापर करायचा आहे आणि निशुल्क असा उपाय मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। सो नक्कीच तो व्हिडिओ चेकआउट करा, जेणेकरून पावसाळ्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे। आता वळूया आजच्या कढीपत्त्याच्या व्हिडिओकडे किंवा विषयाकडे। आज आपण त्याला अगदी घरगुती आणि निशुल्क असं खत देऊन घेणार आहे। सो सर्वप्रथम हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये आणि मी आहे राजश्री पाटील। सो मंडळी, ही आहे आजची माझी कढीपत्त्याची कंडिशन। 1 ते 1.5 महिन्यापूर्वी देखील मी तुमच्याशी कढीपत्ता रिगार्डिंगचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता। त्यामध्ये देखील मी तुमच्याशी कढीपत्त्याचं हार्वेस्टिंग म्हणा किंवा कटिंग केलेलं होतं, त्याला खत देऊन घेतलेलं होतं आणि त्यानंतर खूप छान प्रकारची जी ग्रोथ आहे ती या कढीपत्त्यावर तुम्हाला दिसून आलेली असेल किंवा आलेलीच आहे। त्यानंतर बराच असा कढीपत्ता मी देखील रोजच्या रोज यातून वापरत असते। छान असा सुगंध जो आहे त्या पानांमध्ये देखील आहे आणि न्यू अशी जी ग्रोथ आहे किंवा जी नवीन अशी कोमल अशी किंवा नाजूक अशी जी ग्रोथ आहे ना, ती तुम्हाला आता कढीपत्त्याच्या झाडावर दिसत असेल। छान असं बुशी झाड देखील झालेलं आहे। सो आता याला पुन्हा थोडीशी कटिंग करण्याची गरज आहे। त्याआधी या ठिकाणी हे छान असे या ठिकाणी बेबी सनरोज फ्लावर आलेले आहे आणि याला मी कटिंग थ्रू ग्रो केलेलं होतं। सो या रिगार्डिंगचा देखील डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तुम्ही जर अजूनही बेबी सनरोज कटिंग थ्रू ग्रो केलं नसेल तर नक्कीच ग्रो करून घ्या। छान प्रकारे त्याला पावसाळ्यामध्ये फुलं येत असतात। मंडळी, कढीपत्त्याच्या वाढीचा काळ म्हणजे वसंत ऋतू म्हणजेच फेब्रुवारी एंडिंग आणि पासून पूर्ण पुढे पावसाळ्यापर्यंत म्हणजे साधारणपणे 7 ते 8 महिने असतो। सो या काळामध्ये तुम्ही कढीपत्त्याची कटिंग करून घेऊ शकता। सो मी देखील या ठिकाणी कढीपत्त्याची कटिंग केलेली आहे। अगदी 50% मी या ठिकाणी झाडाची कटिंग करून घेतलेली होती। सो झाडाची कटिंग करताना तुम्ही फेब्रुवारी महिन्यापासून तर पावसाळ्यामध्ये जर केल्याने काय होतं की नवीन फुटवे हे जोमदार येत असतात। तसंच पावसाळ्यामध्ये देखील तुम्ही कटिंग करू शकतात। याने काय होतं की झाड हे सरळ वाढण्यापेक्षा गोलाकार पद्धतीने वाढत असतं, छान बुशी तयार होत असतं आणि त्याचा आकार देखील चांगल्या प्रकारे तयार होत असतो। सो या ठिकाणी जी दाटसर किंवा जाडसर अशी जी स्टेम होती, मी तिला अशा प्रकारे ॲलोवेरा लावून घेणार होती। ॲज अ रूटिंग हार्मोनचं ते काम करत असतं ॲलोवेरा जेल। सो या ठिकाणी चाललेलं होतं की ही जर कटिंग पावसाळ्यात ग्रो झाली तर चांगलीच गोष्ट आहे। तुम्ही कढीपत्ता कटिंग थ्रू देखील ग्रो करू
शकतात किंवा नर्सरीमधून रेडीमेड एखादं प्लांट आणून देखील लावू शकतात किंवा जर तुमच्याकडे कढीपत्त्याच्या सीड्स असतील तर तुम्ही सीड्स थ्रू देखील ग्रो करू शकता। सो जाड अशी स्टेम निघालेली होती, मी तिला ॲज अ रूटिंग हार्मोन म्हणून ॲलोवेराचा वापर करून ती अशा प्रकारे यामध्ये मातीमध्ये रोवून घेतलेली होती। बघूया जर नवीन फुटवे आले तर पुन्हा एक नवीन कढीपत्त्याचं झाड माझ्याकडे या ठिकाणी तयार होणार आहे। सो तुम्ही आता पाहू शकतात की सुरुवातीला ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलं की तेव्हा माझ्या झाडाची उंची किती होती आणि आता अगदी निम्म्यापेक्षा कमी मी झाडाची उंची करून घेतलेली होती, कारण की फक्त सरळ दांडी वाढण्यापेक्षा या ठिकाणी मला झाडाला बुशी बनवायचं होतं, त्याला गोलाकार करून घ्यायचं होतं, म्हणून मी या ठिकाणी झाडाची कटिंग करून घेतलेली होती। सो तुम्ही देखील अजूनही तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला जर कटिंग केली नसेल तर मात्र पटकन अशी कटिंग करून झाडाला छान प्रकारे बुशी बनवण्यास देखील मदत होणार आहे आणि पुन्हा नवीन जी ग्रोथ आहे किंवा नवीन पालवी फुटण्यास देखील मदत होणार आहे। सो मंडळी, हा झाला आता कटिंग विषयीचा भाग। कटिंग नंतर झाडाला फर्टिलायझर देणं देखील तेवढंच गरजेचं आहे, त्यावेळेसच पुन्हा झाड हे नवीन जोमाने वाढण्यास मदत होत असते। पण ऑलरेडी बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे आणि माझ्या बाकीच्या कुंड्यांमध्ये भरपूर अशी माती ओलसर आहे। सो अशा वेळेस आपल्याला लिक्विड फॉर्म मधलं फर्टिलायझर जे काही आहे ते देणं मात्र शक्य होत नाही। पण मात्र माझी कढीपत्त्याची जी कुंडी आहे त्यामध्ये मात्र वरच्या भागाला कढीपत्ता हा बुशी फॉर्म मध्ये होता, त्यामुळे जे पावसाचं पाणी होतं ते थेट जमिनीत किंवा मातीत पोचत नव्हतं, त्यामुळे अजूनही याची 30 ते 40% जी माती आहे ती कोरडी होती। सो या ठिकाणी मी अगदी घरगुती वस्तूंचा वापर करून आज आपण याला खत देऊन घेणार आहोत। पण मात्र या खताला डायल्यूट करण्यासाठी मी प्लेन वॉटर जे काही यूज करणार होती ते आज पावसाचंच पाणी जे मी कलेक्ट करून ठेवत असते, सो त्याचाच वापर मी या ठिकाणी या फर्टिलायझरला डायल्यूट करण्यासाठी करून घेणार होती। मंडळी, पावसाचं पाणी झाडांसाठी किती उपयुक्त असतं या रिगार्डिंगचा देखील मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे, सो नक्कीच चेकआउट करा। चला तर मग मंडळी, आज देखील आपण अगदी घरगुती गोष्टीचा वापर करून फर्टिलायझर तयार करून घेणार आहोत आणि आज मी या ठिकाणी तांदूळ धुतलेलं पाणी जे आहे त्याला फेकून न देता त्याचा वापर मी यासाठी प्लांटला करून घेणार आहे। मंडळी, तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये पोटॅशियम, नायट्रोजन आणि मॅग्नेशियम सारखे तर पोषक घटक असतात, त्याचप्रमाणे यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असतं जे रोपांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी देखील उपयुक्त असतं। त्याचप्रमाणे तांदळाच्या पाण्यातील स्टार्च हे जमिनीमधील लॅक्टोबॅसिल आणि मायकोरायझी यांसारखे म्हणजे बुरशीसारखे जे बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात मातीतील, म्हणजेच गुड बॅक्टेरिया इन्क्रीज करण्याचं जे काम आहे ते करत असतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी तांदूळाच्या पाण्यामध्ये बटाट्याच्या साली देखील टाकून घेतलेल्या होत्या। सो मंडळी, बटाट्याच्या सालींचं खत हे देखील मी तुमच्याशी 2 ते 4 वेळेस शेअर केलेलं आहे आणि बटाट्याच्या साली देखील झाडांसाठी किती उपयुक्त आहे मी या बऱ्याच वेळेस तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। मंडळी, तांदूळ धुतलेलं पाणी झाडांकरता खूपच फायदेशीर असते। या पाण्यामध्ये झाडांची वृद्धी करणाऱ्या गुणांपासून तर मायक्रोबायोटा या पोषक तत्व वाढणाऱ्या गुणांपर्यंत अनेक असे घटक असतात जे झाडांना स्वस्थ राखण्यासोबतच फुलांची वाढ देखील करण्यास मदत होत असते। त्याने मातीची गुणवत्ता देखील सुधारते आणि मुळं जे असतात ते देखील स्ट्रॉंग होण्यास मदत होत असतात। सो मी तुम्हाला मगाशी म्हटलंच होतं की जास्त नव्हती पण 40 ते 50% जी माती होती ती कुंडीतील कोरडी होती आणि मात्र आत जी असेल ती माती ओलसर असेल, कारण की पावसाळा आहे त्यामुळे हवेमध्येच दमटपणा असतो, त्यामुळे माती वाढण्यास वेळ लागत असतो। पण मात्र आपण ज्यावेळेस झाडांना अशा प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर देत असतो जोपर्यंत ते पूर्णपणे माती ॲब्सॉर्ब करत घेत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला ओव्हरडोस जो असतो तो फर्टिलायझरचा करायचा नसतो। याने काय होत असतं की मातीसोबत ज्यावेळेस पाणी वाहून जात असतं तर आपण दिलेलं जे लिक्विड फर्टिलायझर असतं ते देखील पाण्यासोबत वाहून जात असतं, त्यामुळे जेवढं जमीन किंवा माती शोषून घेईल तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला फर्टिलायझर या ठिकाणी देऊन घ्यायचं होतं। त्यानंतर उरलेलं जे काही लिक्विड फर्टिलायझर होतं ते मी या ठिकाणी अपराजिताला देखील देऊन घेतलेलं होतं, म्हणजे ज्या कुंड्यांमधली माती मला कोरडी वाटत होती त्याच ठिकाणी मी या फर्टिलायझरचा वापर करून घेतलेला होता। तुमच्या कुंडीमध्ये जर माती ऑलरेडी ओली असेल तर मात्र तुम्ही या फर्टिलायझरचा वापर करू नका। मंडळी, झाडांमध्ये खत किंवा अन्य पोषक तत्व आपण जे टाकत असतो ते टाकण्याची देखील योग्य पद्धत आपल्याला माहिती असायला हवी। जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर त्याचा वापर करत असाल तर मात्र झाड हे हेल्दी होण्याऐवजी खराब देखील होऊ शकतात।
मंडळी, तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर मनी प्लांट असो किंवा विड्याचं पान असो या हिरव्या पानांच्या झाडांसाठी देखील करू शकता। त्याने देखील पानं हे ल्युशियस होण्यात मदत होत असते। त्यानंतर मंडळी, तांदळाचं पाणी झाडाला टाकण्याआधी व्यवस्थित गाळून घ्या। मी ऑलरेडी ते गाळूनच ते जारमध्ये भरलेलं होतं, म्हणून मी या ठिकाणी ती स्टेप जी होती ती स्किप केलेली होती। त्यानंतर पाण्यात तांदळाचा दाणा राहणार नाही मात्र एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती जास्त प्रमाणामध्ये कढीपत्ता ह्या छोट्याशा अशा कुंडीतील झाडांमधून निघालेला होता। निम्म्याच्या वर मी कटिंग झाडाची करून घेतलेली होती, कारण की नेहमी एवढा जो कढीपत्ता आहे हा मला नेहमी मिळत असतो, म्हणून मी अगदी बिंदासपणे झाडाची ही कटिंग करत असते। याच्या डबलची ग्रोथ ही पुन्हा झाडावर होत असते। मंडळी, त्यानंतर आपण जर तांदळाचं पाणी झाडाला टाकण्याआधी गाळल्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती नेहमी चेक करा। जर ते पाणी घट्ट असेल तर मात्र त्यामध्ये साधं पाणी टाकून त्याला डायल्यूट करून घ्या। हे जे पाणी होतं हे काल रात्रीचं होतं आणि आज मी त्याला दुपारी त्याचा वापर करून घेणार होती। त्यासाठी मी प्लेन वॉटर म्हणून या ठिकाणी पावसाच्या पाण्यानेच त्याला डायल्यूट करून घेतलेलं होतं। त्यानंतर ते झाडाला दिलेलं होतं आणि त्यानंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकतात की संपूर्ण जे काही फर्टिलायझर होतं ते व्यवस्थित प्रकारे मातीमध्ये ॲब्सॉर्ब झालेलं होतं। त्यानंतर मंडळी, दर आठवड्यातून एकदा तरी आपण तांदळाचं पाणी हे झाडांना घालणं हे गरजेचंच आहे। त्यानंतर याचे नुकसान काय आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया। मंडळी, सगळ्या झाडांना जास्त प्रमाणात पाणी देणे देखील हानिकारक ठरू शकते। जास्त मात्रेतील तांदळाच्या पाण्याने देखील हानिकारक जे काही बॅक्टेरिया किंवा फंगस जे असतं ते मातीत लागू शकतं। त्याने माती देखील खराब होऊ शकते आणि पुन्हा झाडांवर कीटकांचं संक्रमण होऊ शकतं। त्यामुळे 15 दिवसातून 1 वेळेस, महिन्यातून 2 वेळेस ते देखील तुम्ही डायल्यूट करून तांदळाचं पाणी हे झाडांना देऊ शकता। सो मंडळी, या ठिकाणी हे आहे बेबी सनरोज, खूप छान प्रकारे ग्रो झालेले आहेत। सो तुम्ही देखील अजूनही बेबी सनरोजची कटिंग लावली नसेल तर नक्कीच पावसाळ्यामध्ये कटिंग थ्रू छान छान फुलांच्या कटिंग ह्या ग्रो करून घ्या। सो मंडळी, अशा प्रकारे साधे सोप्पं जे काही काम आहे जून महिन्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याच्या झाडावर करून घ्यायचं आहे। त्याची कटिंग करणं, त्यानंतर त्याला सूर्यप्रकाश, माती, त्यानंतर त्याला खत, या रिगार्डिंगचे जवळपास 4 ते 5 व्हिडिओ देखील मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत। या रिगार्डिंग काही क्वेरीज असतील तर मात्र कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंटाळा करू नका। आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली तुम्हाला माहिती थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक न करता अजिबात पुढे जाऊ नका। मंडळी, तुमच्या एक लाईकमुळे आपला हा व्हिडिओ अजून आपल्या इतर गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत होत असतो। त्यामुळे अजिबात कंजूसी न करता व्हिडिओला एक लाईक करा। आणि हो, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत शेअर करत असते। चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ, आणि जर तुमच्या देखील कढीपत्त्याच्या झाडावर काहीही क्वेरीज असतील तर मात्र नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका। त्या क्वेरीजवर किंवा तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्यावर नक्की त्या ठिकाणी सोल्युशन देण्यात येईल। आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरलेला असेल। अगदी निःशुल्क असं जे फर्टिलायझर आहे ते आज आपण झाडाला देऊन घेतलेलं होतं। भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या बाल्कनीतील किंवा कुंडीतील झाडांची देखील काळजी घ्या। सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग।